तर नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शिंदे तुमचा गोष्ट प्रवासातली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कोकणातली साधी सोपी अळूची भाजी म्हणजेच अळूचं फतफदा। तर मित्रांनो, आई दाखवते तशी आपण पहिली भाजी साफ करून घ्यायची। तर मित्रांनो, भाजी अशी साफ करून झाल्यावर अशा प्रकारे त्यांची एक जोडी बांधून घ्यायची, जेणेकरून कापायला व्यवस्थित भेटेल, एकसारखी कापली जाईल। एकावर एक असे पानं ठेवून झाल्यावर जे देठ आपण साफ केलेले आहेत ते व्यवस्थित असे घेऊन त्यांना आपण मध्ये असे पानांच्या बरोबर मध्ये ठेवून आपण त्याचा असा रोल करून घेणार आहोत। जसा व्हिडिओमध्ये दाखवतो तसा तुम्ही करून घ्या। तर रोल करून झाल्यावर ते बारीक कापायचे आहेत। आता पप्पा कसे बारीक कापतात तसे तुम्ही कापून घ्या, एकदम बारीक। जेवढे बारीक कापाल तेवढा तुम्हाला तो अळू लवकर पातळ होतो आणि जास्त तुम्हाला स्मॅश करायला लागत नाही। जेवढा बारीक कराल तेवढा उत्तम। तर अळूमध्ये मका शेंगदाणे टाकले भारी लागतात। तर आई आता मक्याचे दाणे काढते। तर मित्रांनो, आता अळू आता मस्त छान कापून घेतलेले आहे आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपण मोठ्या टोपात घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण पाण्याने छान असं धुवून घेणार आहे। त्याला बिजू काय लावले साईसा म्हणून आता पुढे काय करणार? आता पाणी काढून टाकायचं। दोन तीन वेळा धुवून घ्यायचे। कशासाठी? आज निघून जायसाठी। आंबटपणासाठी आंब्याचा कोकमाचं काजू टाकायचं, नंतर हळद टाकायची थोडी, मीठ झाला। आता गॅसवरती ठेवायचं। तर मित्रांनो, सगळं आता झालेलं आहे। आता आपण 20 मिनिटांसाठी पातेलं गॅसवर ठेवणार आहोत मंद आचेवर। तर मित्रांनो, अळू आता शिजत आहे। आता आई भाकरीची तयारी करून घेते। अळूच्या भाजीबरोबर भाकरी खूप भारी लागते आणि ती पण तांदळाची असेल तर खूपच भारी।
मित्रांनो गरम गरम भाकऱ्या तयार आहेत. तर मित्रांनो 10-15 मिनटानंतर मस्तपैकी त्याला वाफ आलेली आहे. आपला आळू शिजलेला आहे आणि सुगंध पण भारी येत आहे. आता मित्रांनो गरम गरम आळू मस्तपैकी स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचे. तर मित्रांनो आळूची पानं मस्तपैकी बारीक कापल्यामुळे आळू आता मस्त पातळ झालेलं आहे आणि ग्रेव्हीचा टेक्स्चर पण खूप पातळ आणि मस्त आलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपण 2.5 चमचे तेल घेतो फोडणीसाठी. तेल चांगलं हाय फ्लेमवर गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये 10-12 लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या तांबूस रंग येईपर्यंत गरम करायच्या. खायला गोड लागते पण हाताला अशी खाज